अरे दचकू नका, थांबा. असं म्हणण्याचं कारण म्हणजे नुकतंच भारतीय संसदेने शांती नावाचं विधेयक, हे ऐतिहासिक विधेयक मंजूर केलेलं आहे. शांती नक्की विधेयक काय आहे हे समजून घ्यायचं असेल तर थांबा, थोडंसं एक कॉन्टेक्स्ट देतो तुम्हाला. आणि बुद्ध हसला, काही आठवलं? हं? बरोबर आहे. 1974 साली भारत सरकारने जेव्हा पहिली अणुचाचणी घेतली होती, त्याचं कोड नेम होतं आणि बुद्ध हसला. मित्रांनो, शांती विधेयक हे सुद्धा याच संदर्भात आहे, पण ते अणुऊर्जेशी संबंधित आहे. 15 डिसेंबर रोजी या विधेयकाला लोकसभेने मंजुरी दिली आणि 18 डिसेंबर रोजी या विधेयकाला राज्यसभेने मंजुरी दिली आहे. या विधेयकामुळे आता काय होणार आहे, तर अणुऊर्जा कायदा 1962 आणि नागरी अणुदायित्व कायदा 2010 हे दोन्हीही रद्द होतील आणि हे नवीन विधेयक कायद्यामध्ये रूपांतरित होईल. बरं, या शांतीचं लॉंग फॉर्म काय बरं? सस्टेनेबल हार्नेसिंग अँड ॲडव्हान्समेंट ऑफ न्यूक्लिअर एनर्जी फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. या अंतर्गत आपण ध्येय काय ठेवलंय, तर आपल्या भारताला विकसित बनवायचं आहे 2047 पर्यंत आणि त्यासाठी आपल्याला आवश्यकता आहे ऊर्जेची, त्यातही स्वच्छ ऊर्जेची. अणुऊर्जा हा स्वच्छ ऊर्जेचा एक प्रकार आहे. मग भारत सरकारने उद्दिष्ट ठेवलंय की 2047 पर्यंत 100 गिगावॅट ऊर्जा ही आपल्याला अणु पासून मिळाली पाहिजे. मात्र आज आपली कॅपॅसिटी आहे केवळ 8.8 गिगावॅट. मग ही वाढवायची कशी, तर त्यासाठीचं हे विधेयक आहे. बरं काय बरं, म्हणजे याच्यामुळे नक्की काय होणार आहे, तर यातल्या काही प्रमुख तरतुदी बघा. त्यातली पहिली महत्वाची आहे की आतापर्यंत भारतामध्ये अणु ऊर्जा क्षेत्र हे संपूर्णपणे शासकीय मालकीचं होतं, शासकीय मक्तेदारी होती. एखादी अणुभट्टी स्थापन करायची फक्त ती शासनाद्वारे आणि तीही NPCIL या संस्थेद्वारे, नॅशनल पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या मार्फतच ते व्हायचं. मात्र आता या विधेयकामुळे काय होईल, तर पहिल्यांदाच खाजगी घटकांना, खाजगी संचालकांना एखादी अणुभट्टी स्थापन करता येईल आणि पहिल्यांदाच हे खाजगी क्षेत्राचा प्रवेश याच्यामध्ये होतोय. बरं, ही अणुभट्टी कशी स्थापन केली जाऊ शकते, तर खाजगी संचालक स्वतः स्वतंत्रपणे उभी करू शकतात किंवा शासन आणि खाजगी घटक एकत्र पण ते उभा करू शकतात. मात्र अत्यंत महत्वाचा जो मुद्दा आहे यातला कळीचा, तो म्हणजे पुढचा आहे, ते म्हणजे दायित्व. समजा एखादी अणुभट्टी आपण उभी केली आणि त्याच्यातून काही किरणोत्सार झाला, काही प्रसंग असे ओढवले की ज्याच्यामुळे त्या प्रदेशात राहणाऱ्या किंवा आसपासच्या प्रदेशातल्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या नुकसानीला सामोरं जावं लागलं, तर ते भरपाई कोण देणार, ते म्हणजे दायित्व. हे उत्तरदायित्व जे आहे ते मित्रांनो आतापर्यंत सप्लायर वरती होते. का बरं? कारण आतापर्यंत अणुभट्टी उभा करण्याचं काम शासन करायचं आणि शासनाला अणुभट्टी उभारताना जे लागणारी यंत्रसामुग्री आहे हे सप्लायर पुरवायचा. बरोबर आहे. म्हणून सप्लायर वरती आतापर्यंत ते दायित्व होतं आणि तेही किती होतं माहितीये, 1,500 कोटी रुपयांचं होतं. मात्र या विधेयकाने काय केलंय की जर एखादी अणुभट्टी हे खाजगी संचालक उभा करणार असतील तर ते उत्तरदायित्व त्यांच्यावर टाका, सप्लायर वरती नाहीये. त्यामुळे दुसऱ्या बाजूला यांनी काय केलं, 1,500 कोटीची जी काही भरपाईची रक्कम आहे ती 3,000 कोटी पर्यंत वाढवली. आणि मित्रांनो लक्षात घ्या, जगभरामध्ये हेच नॉर्म्स आहेत. मग भारत सरकारने त्यानुसारच ते काम केलेलं आहे. पण मुद्दा हा आहे की जर एखादा सप्लायर आहे की जो यंत्रसामुग्री पुरवतोय, तर त्याच्यावरती सुद्धा तेवढंच समान उत्तरदायित्व नसायला पाहिजे का? त्याने जर काही डिफेक्टिव्ह यंत्रसामुग्री पुरवली असेल तर त्याच्याबद्दल काय? एक उदाहरण सांगतो. जेव्हा रेल्वेचा नुकताच त्या ठिकाणी शोध लागला आणि ती धावायला लागली, तेव्हा रेल्वेचे अपघात हे प्रामुख्याने रेल्वेचे इंजिन फुटून व्हायचा. मग तेव्हाच्या ब्रिटिश सरकारने काय केलं, तर हे रेल्वे इंजिन सप्लाय करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यावर दायित्व टाकलं की तुम्ही जर अशा प्रकारचे डिफेक्टिव्ह इंजिन पुरवले, सगळे नुकसान भरपाई तुम्ही भरायची. माहितीये काय झालं? अवघ्या 2 वर्षामध्ये रेल्वे इंजिन फुटून अपघात होण्याचं प्रमाण हे नगण्य झालं. मित्रांनो अशाच पद्धतीने इथे सुद्धा आपल्याला जेवढा एखादा अणुभट्टी उभा करणारा संचालक खाजगी घटक जबाबदार असायला पाहिजे, तेवढाच तो सप्लायर सुद्धा जबाबदार असायला पाहिजे. मात्र ते तरतूद याच्यात नाहीये आणि म्हणूनच या विधेयकाबद्दल, या कायद्याबद्दल विरोधी पक्षांनी आणि एकूण जनमानसामध्ये एक चिंतेचं वातावरण आहे. का? कारण मित्रांनो जर अणुभट्टीतून होणारे जे किरणोत्सार आहेत, चेर्नोबिलची घटना आपल्याला निश्चितपणे आजही माहिती आहे, तर त्याच्याबद्दल काय? यातून 3 महत्वाचे नैतिक प्रश्न उपस्थित होतात. पहिला जो आहे तो उत्तरदायित्वाचा. संचालकांबरोबरच सप्लायरचे सुद्धा उत्तरदायित्व असलं पाहिजे. दोघांनीही ती जबाबदारी घेतली पाहिजे. दुसरं, जर समजा असा काही प्रकार घडलाच तर 1,500 कोटीची 3,000 कोटीपर्यंत भरपाई वाढवली खरी,
पण भारत सरकारने त्यात आणखी एक मुद्दा ऍड केलेला आहे, तो म्हणजे जर 3,000 कोटीपेक्षा जास्त जर समजा भरपाई वाढली, तर 3,000 कोटीपेक्षा जास्त जी काही रक्कम असेल ते भारत सरकार त्या ठिकाणी देईल. मग प्रश्न असा उपस्थित होतो, जर खाजगी संचालक त्या ठिकाणी आहेत तर त्यांनी ती जबाबदारी का उचलू नये? त्यांना नफा हवाय ना, मग त्यांनी जबाबदारी पण घ्यायला हवी. मग भारत सरकारने आपल्या सर्वसामान्य करदात्यांच्या पैशातून ती भरपाई का द्यावी? हा दुसरा मुद्दा सामाजिक न्यायाचा आहे. आणि तिसरा मुद्दा तो म्हणजे विकास, प्रगती, नफा विरुद्ध सुरक्षा. भारताला विकसित नक्कीच व्हायचंय, त्यासाठी आपल्याला हे हवंच आहे, पण त्यासाठी आपण सुरक्षा धोक्यात घालायची का? दुसरा, खाजगी संचालकांना नफा हवाय, त्यासाठी ते सुरक्षित जबाबदारी घ्यायला तयार का नाहीयेत? आणि मित्रांनो, म्हणूनच भोपाळ सारखी दुर्घटना ही भारताला आजही त्या ठिकाणी ठसठसते. आजही त्याच्या वेदना या जनमानसामध्ये आहेत. मग भविष्यामध्ये असे अपघात होणार नाहीत, त्यासाठी आपण निश्चित काळजी घेणं आवश्यक नाहीये का? तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं? निश्चित कळवा. धन्यवाद. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share, and subscribe our channel. The Officer, your personal mentor.